मॉर्निंग सर्वांना माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आज सकाळी सकाळी पाहू शकता, आज गुरुवार आहे, उपवास आहे, पण मला उलट जास्त काम म्हणजे जास्त पदार्थ बनवावे लागले. इकडं मोठ्या मुलासाठी भात, छोट्या मुलासाठी शेवयाची खिचडी आणि ह्यांच्यासाठी माझ्यासाठी शाबूची खिचडी, हे सर्व मला बनवावं लागलं आज उपवास आणि हे सर्व काम. त्यानंतर सर्वांचे डबे भरून दिले, वेगवेगळे शेंगदाण्याचे लाडू पण इकडे बनवलेले होते. साबुदाण्याची आणि शेंगदाणा लाडूची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, ते जाऊन नक्की पहा जर आवडला असेल तर. आणि त्यानंतर मग छोट्या मुलाला परत त्याने म्हटलं की नको, मला आज मी शेवयाची खिचडी नाही खाणार, मला डोसा बनवून दे, म्हणून त्याच्यासाठी असे छोटे छोटे, त्याच्या भाषेत पॅनकेक असं तो म्हणतो, डोसा पॅनकेक त्याच्यासाठी बनवलं. या पद्धतीचं डोशाचं बॅटर असताना ते तसं तव्यावरती असे छोटे छोटे त्याची डोशी बनवून घ्यायची आणि त्यावरती जो काही मसाले आवडतील ना आपल्या मुलाला ते टाकून घ्यायचं. आणि त्यानंतर थोडंसं मी याच्यावरती शेजवान चटणी टाकलेली आहे, जे की त्याला आवडते, आणि एकदम थोडं टाकायचं कारण ते ऑलरेडी तिखट असते म्हणून. आणि त्याला असं मस्त लावून द्यायचं व्यवस्थित, म्हणजे तो पटकन संपवेल. आणि त्याला म्हणजे टिफिनला जे आवडेल ते दिलं तर तो पटकन संपवून येतो. अशी आज माझी गुरुवारची एकदम धावपळ झालेली होती, त्यामध्ये स्वामींची सेवाही करायची होती म्हणून. आणि असं असतं उपवासाचं रुटीन, जे की उलट जास्तच काम पडत असतं मला. तरी पण चला, मुलांचे आणि सर्वांचे हट्ट बघून आपलं